मित्रांनो, एका रिपोर्टनुसार भारतातल्या 76% लोकांच्या बेसिक फायनान्शियल कन्सेप्ट अजून पण क्लिअर नाहीत. आपण फक्त 24% फायनान्शियली लिटरेट कंट्री आहे आणि म्हणून सॅलरी हातात आल्यानंतर त्याचं बजेटिंग, प्लॅनिंग, सेव्हिंग, एक्सपेन्सेस याच गोष्टींविषयी आपल्याकडे काही क्लॅरिटी नाहीये. त्यामुळे मेजॉरिटी मिडल क्लास लोक जे असतात ना, ती एका ट्रॅप मध्ये फसलेली असतात, ज्याला आपण मिडल क्लास ट्रॅप असं म्हणतो. तुम्ही एका गोष्टीचा विचार केलाय का? अप्पर क्लास लोक ते पण ट्रॅप मध्ये नाहीयेत. लोअर क्लास लोक ज्यांची परिस्थिती मिडल क्लास पेक्षा पण बेकार आहे, ती लोक पण ट्रॅप मध्ये नाहीयेत आणि फक्त मिडल क्लास लोकच ट्रॅप मध्ये. त्याचं कारण आहे, लोअर क्लास लोक जे असतात ना, ती अजून लोअर नाही जाऊ शकत, कारण ते ऑलरेडी एक स्ट्रगलिंग लाईफ जगत असतात, लिमिटेड लाईफ जगत असतात, त्यामुळे ते अजून डाऊन नाही जाणार. आणि अप्पर क्लास लोक फायनान्शियली स्ट्रॉंग असतात, त्यांच्याकडे लक्झरी असते, कम्फर्ट असतो, असेट्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्क असतो, ज्या नेटवर्कचा वापर करून ते त्यांची कामं लवकरात लवकर करून घेतात. त्यामुळे फायनान्शियली ते पण ट्रॅप मध्ये नाहीयेत. पण मिडल क्लास लोकांचं काय तर ते पैसे कमवतात पण लिमिटेड कमवतात, ज्याच्यातून त्यांना त्यांचे खर्च, स्वप्न, टॅक्सेस सगळंच पे करावं लागतं. त्यांची स्वप्न तर मोठी असतात पण त्यांना रिस्क पण घ्यायची नसते. त्यांना श्रीमंत तर व्हायचं असतं पण त्यांच्याकडे